आता सविस्तर बातम्या। खासदार इम्तियाज जलील यांनी गाडीतून उतरून जात जमिनीवर बसून आशा सेविकांचे म्हणणे ऐकून घेतले। तेथूनच राज्याच्या सचिवांना फोन लावून माहिती घेत त्यांच्या मागण्यांबाबत आश्वासन देत आपलं कर्तव्य पार पाडल्याचे चित्र गुरुवारी नेहरू बाल उद्यान परिसरात दिसले। यामुळे आशा सेविकांमध्ये आशादायी समाधानाचे वातावरण पाहावयास मिळाले। राज्यभरातील सुमारे 80,000 आशा सेविका आणि गटप्रवर्तक यांच्या मागण्या शासन दरबारी प्रलंबित आहे। या मागण्या पूर्ण करण्यासाठी मागील अनेक दिवसापासून त्यांचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे। त्याचाच एक भाग म्हणून जिल्ह्याचे खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयासमोर सदर महिलांनी निवेदन देण्यासाठी दुपारपासून हजेरी लावली होती। मात्र खासदार जलील यांना येण्यास विलंब झाल्यानंतर त्यांनी कार्यालयासमोरील नेहरू बालक उद्यान येथे आपला मोर्चा हलवून बैठक सुरू केली। त्याच दरम्यान खासदार इम्तियाज जलील हे लेबर कॉलनी परिसरात दाखल झाले असता काही आशा सेविकांनी त्यांची गाडी थांबवून त्यांना नेहरू उद्यानात येऊन मागण्या ऐकून घेण्याची विनंती केली। त्या विनंतीला मान देऊन खासदार इम्तियाज जलील यांनी तात्काळ गाडीखाली उतरत नेहरू उद्यानात दाखल झाले। त्या ठिकाणी खाली जमिनीवर बसून त्यांनी आशा सेविकांचे म्हणणे ऐकून घेतले। त्यानंतर तात्काळ त्यांनी राज्याचे सचिव मिलिंद म्हैसेकर यांना कॉल करून आशा सेविकांच्या मागण्यांबाबत जाब विचारला। त्यावर आलेल्या उत्तरानंतर त्यांनी आशा सेविकांना आश्वासित केले। या सर्व प्रकारावरून सदर ठिकाणी हजर असलेल्या आशा सेविका भारावून गेल्या। त्यानंतर खासदार इम्तियाज जलील यांनी एडीएन सोबत बोलताना या सर्व घटनाक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली। अनेक वर्षापासून त्यांचे आंदोलन सुरू आहे। त्यांचे जे मागणी आहे ते खूप रास्त आहे। म्हणजे एका खासदाराचा पगार वाढवायचा असेल किंवा एका आमदाराचा पगार वाढवायचा असेल तर 5 मिनिटात ते निर्णय घेता आणि 2 लाखावरून ते 3 लाखपर्यंत ते पगार त्यांची वाढवून देतात। आणि हे लोक 5,000 रुपयेमध्ये कशा काम करत असेल हे सगळ्यांना माहीत आहे की शक्यच नाही आहे। तरीसुद्धा सरकार आपल्याला माहीत आहे की जे अनवॉन्टेड आयटम्स आहेत त्याच्यावर जास्त पैसा खर्चतो आणि जो खऱ्या अर्थाने जे मेहनत करतं, जे हेल्थ सेक्टरमध्ये काम करतं, जे विशेषकर ग्रामीण एरियामध्ये आपची हेल्थची जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे कशा कोळंबलेलं आहे ते सगळ्यांना माहीत आहे। तरीसुद्धा हे लोक मेहनत घेत आहे आणि त्यांची मागणी जे आहे पगारवाढीची आणि त्यांच्या जे वेगवेगळ्या मागण्या होत्या त्याच्या संदर्भात ते अनेक वर्षापासून आंदोलन केलेले आहे। मीही लोकसभामध्ये अंगणवाडी आणि आशा वर्कर्सचा मुद्दा उपस्थित केला होता। आता त्याचा निर्णय झालेला आहे असं सांगण्यात त्यांना आलं होतं, पण तरीसुद्धा 3 महिने उलटूनही त्याचा GR निघालेला नाही। मी आज MSEDCLचा कार्यक्रम आटपून माझ्या ऑफिसकडे जात होता आणि हे इतके सारे जे आशा वर्कर्स आहे त्यांना रस्त्यावर बघून मी माझी गाडी थांबवली आणि इथे गार्डनमध्ये येऊन आम्ही बसलो, चर्चा केली आणि त्यांच्या जे मागण्या होते ते ऐकून मी जे मिलिंद म्हैसेकर आहे ते सेक्रेटरी आहे गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्राचे त्यांना फोन लावला आणि त्यांना फोनवर हे सांगितलं की असा निर्णय झालेला आहे तर त्याचा GR का निघत नाही। तर त्यांनी हे सांगितलं की ते निर्णय झालेला आहे, आता कॅबिनेटचं अप्रूव्हल त्याला पाहिजे। आणि त्यांनी सांगितलं की जे नेक्स्ट कॅबिनेट मीटिंग असेल, कारण मुख्यमंत्री डेवोसला गेलेले आहे, सगळे त्यांचे मोठे जे मंत्री आहेत ते डेवोस स्वित्झर्लंडला गेलेले आहे, ते आल्यानंतर ते त्यांनी सांगितलं की कॅबिनेटमध्ये ते अप्रूव्ह होतील आणि कॅबिनेटमध्ये अप्रूव्ह झाल्यानंतर इमिजिएट ते GR काढण्यात येईल। तर एक चांगली गोष्ट आहे। मला असं वाटतं की सगळं जे सर्व आशा वर्कर्स आहे खूप मोठ्या संख्येने आहे आणि अनेक वर्षापासून त्यांची आशा होती की कधीतरी आपल्याला न्याय मिळेल। आता त्या न्याय त्यांना खूप लवकरात लवकर मिळणार आहे। तर आशा सेविकांच्या विविध मागण्या घेऊन खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यालयात दाखल झालेल्या कामगार नेत्या कॉम्रेड मंगला ठोंबरे यांनी देखील खासदार इम्तियाज जलील यांच्या कार्यतत्परतेपणाबाबत एडीएन सोबत बोलताना समाधान व्यक्त केले। मिलिंद म्हैसेकर आरोग्य सचिव यांना फोन केला आणि त्यांच्याकडनं GRची काय परिस्थिती आहे, कुठपर्यंत आहे हे त्यांच्याकडून त्यांनी जाणून घेतलं आणि आम्हाला ते सांगितलं। स्पीकरवर फोन त्यांनी टाकला, परंतु ते जेव्हा आमच्यामध्ये आले आणि आमच्या सर्वसामान्यांबरोबर ते खाली जमिनीवरती बसले आणि असा नेता सर्व कष्टकऱ्याला श्रमिक वर्गाला मिळावा असं आम्हाला वाटतं। म्हणून आमच्या आशांना सगळ्यांना समाधान वाटलं की आज एवढा जिल्ह्याचा खासदार आमच्यामध्ये येऊन आमच्याशी बोलले, हितगुज केलं, याचा आम्हाला खूप स्वाभिमान वाटला आणि फार चांगलं वाटलं, हे मला तुमच्या माध्यमातून सांगायचं आहे। खासदार इम्तियाज जलील यांच्या साधेपणामुळे भारावून गेलेल्या आशा सेविकांना यावेळी सेल्फी विथ खासदार जलील हा क्षण मोबाईलमध्ये टिपण्याचा मोह आवरता आला नाही। त्याच्या भोवती GR निघण्याच्या आश्वासनाने आनंदित झालेल्या आशा सेविकांनी सेल्फी घेण्यासाठी गर्दी केल्याचे बघावयास मिळाले।